अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना मोठी खुशखबर असणार आहे. 2 लाख रुपये अनुदानासाठी आता निधी वितरित करण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण जी.आर. आला आहे. थोडक्यात माहिती बघूया, कारण अनेक दिवसांपासून जे रखडलेले हप्ते होते कर्जमाफीची, आता शेतकऱ्यांचे खाते नील होणार आहे. त्या संदर्भात नवीन शासन निर्णय सहकार विभागाकडून आली आहे. तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026च्या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्यास मान्यता देण्याबाबत हा शासन निर्णय सहकार विभागाकडून महाराष्ट्र शासन अंतर्गत आलेला आहे. यामध्ये प्रस्तावना देखील मांडलेली आहे. शासन निर्णय देण्यात आला आहे की किती कोटी निधी शिल्लक आहे किंवा किती कोटी निधी वितरित करण्यास पात्र झालेले आहेत, कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे. थोडक्यात माहिती लगेच बघूया, पण त्याआधी आपल्या योजना यात्रा पेजला व चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना संदर्भात 100% खात्रीशीर अपडेट देणारे आपलं चॅनल आहे. तर सन 2026-27 या आर्थिक वर्षात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या अर्थसहाय्य लेखाशीर्ष अंतर्गत 20,552 कोटी इतका निधी मंजूर असून सध्या स्थितीत या लेखाशीर्षाखाली 13,551 कोटी इतका निधी शिल्लक आहे व सदर निधीपैकी 4,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात आलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, जी दुसरी यादी आली होती, शेतकरी बांधवांना सांगण्यात आलं होतं की येत्या काही दिवसांमध्येच तुमच्या खात्यामध्ये हप्त्याचं वितरण होणार आहे. 2 लाखापर्यंत कर्जमुक्ती योजनेची जी काही रक्कम आहे, म्हणजे जी शेतकऱ्यांना मिळाली आहे, आता दिलासा आहे, मार्ग मोकळा झालेला आहे. कारण जे काही हप्त्याचं वितरण होणार आहे असं माननीय कृषी मंत्री दत्तात्रेयजी भरणे यांनी सुद्धा सांगितलं होतं व सहकार मंत्री यांनी सुद्धा सांगितलं होतं. मात्र त्यावरती हालचाली काही दिसत नव्हत्या, पण हा प्रश्न सतत विचारला जात होता व आज शासन निर्णय देखील आला आहे. तर सदर खर्च मागणी क्रमांक देण्यात आलेले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अर्थसहाय्य या लेखाशीर्षाखाली सन 2026-27 या वित्तीय वर्षांतर्गत उपलब्ध असलेल्या तरतुदीमधून करण्यात यावं, हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. आता हे काही शेतकरी बांधव असणार आहे, कोणाच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे, तर इथे जे शेतकरी बांधव थकबाकीदार शेतकरी बांधव आहेत त्यांची याद्या आलेल्या आहेत पहिल्यांदा. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या योजनाकरिता जे काही 20,552 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे, त्यामध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांची ही यादीमध्ये आता हे जे काही पैसे आहे 4,000 कोटी इतका निधी हे आता जमा होणार आहे. तर आता सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी इथे शासन निर्णयत्व 1 कोटी व जे शासन निर्णयत्व 7,000 कोटी इतका निधी सहकार आयुक्त व निबंधक पुणे यांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे देखील माहिती येत आहे. व ही जे पात्र कर्ज खात्यांच्या जे लाभार्थी असणार आहे त्यांच्या थेट बँक खात्यामध्ये वितरित करण्याची निधीची जी आवश्यकता होती ती आता झालेली आहे. आता थकबाकीदार शेतकऱ्यांची यादी आलेली आहे. लवकरच म्हणजेच 10 ते 15 ऑगस्ट पर्यंत सांगितलं होते की जी नवीन यादी आहे ती येईल, परंतु त्या यादीमध्ये देखील आता विलंब झालेला आहे. ती यादी देखील आली नाही, पण आता निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आता शेतकरी बांधवांची थकबाकीदारचे शेतकरी होते ज्यांची नावं होते, तुमचे देखील नावं आहेत का नाही नक्कीच कमेंट करून सांगा. तर त्यांची रक्कम आता जमा होणार आहे व त्यानंतर पुढील आठवडाभरात जी नवीन यादी आहे ती देखील येईल, पण ती देखील यादी आता थकबाकीदार शेतकरी बांधवांचीच असणार आहे व ज्यांची KYC प्रक्रिया पूर्ण झालेली आहे त्यांच्या खात्यामध्ये हे हप्ता जमा होणार आहे. पण आता प्रश्न उरतो तो म्हणजे की 23 लाख शेतकरी बांधवांची ज्यांनी नियमितपणे कर्ज भरलेले आहेत त्यावरती देखील हालचाली सुरू आहे व आपले जे माननीय अजितजी नवले आहे त्यांनी देखील आंदोलन पुकारलं आहे. 30 ऑगस्ट पूर्वी निर्णय घ्यावा सांगितलेला आहे, जेणेकरून जे नियमित कर्ज भरणारे शेतकरी बांधव आहेत त्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी देखील म्हणजे प्रोत्साहन भत्ता देखील मिळेल. ज्यांच्यामुळे बँकिंग सिस्टीम व्यवस्थित राहिलेली आहे त्यांच्यावरतीच अन्याय होऊ देणार नाही अशी देखील मागणी केलेली आहे. तर इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ तुम्हाला देखील मिळत आहे का नाही, तुमचं देखील नाव यादीमध्ये आलं आहे का नाही, या संदर्भात काही अडचणी असतील तर नक्कीच आपल्याला कमेंट करून सांगा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करून पुढील सर्व अपडेट्ससाठी सरकारी अपडेट्स आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अपडेट आहे, लाडकी बहीण योजना अपडेट आहे, निराधार योजनेचे अपडेट आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या योजना यात्रा पेजला व चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. धन्यवाद.